मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीची एक महत्त्वाची अपडेट अनेक दिवसानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ हा नोव्हेंबर महिन्याचा संपला होता आणि त्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांचे अनेक महिन्यांचे जे पेमेंट होते ते बाकी होते. पण आता या प्रशिक्षणार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट अशी आहे की या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे बऱ्यापैकी जे रखडलेले पेमेंट होते ते काल पेमेंट झालेले आहेत. काल अनेक जिल्ह्यातील नोव्हेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या ज्या मागील रखडलेले पेमेंट होते ते पेमेंट पूर्णतः झालेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना ही दिलासा देणारी बातमी आहे. कारण त्यांनी अनेक आस्थापनामध्ये अनेक दिवस काम करून सुद्धा त्यांचे पेमेंट मिळालेले नव्हते. असं म्हणतात ना की सरकारी पैसा आहे कुठे जात नाही. त्या पद्धतीने उरलेल्या संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे संपूर्ण पेमेंट हे झालेले आहेत आणि जरी झाली नसली तरी ते प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट ह्या आठवड्यामध्ये संपूर्ण या पुढील आठवड्यामध्ये संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होतील. कारण त्यावरती बजेट पडलेलं आहे आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केलेत किंवा त्यांचे सगळे मास्टर वगैरे जवळपास 99% प्रशिक्षणार्थ्यांनी हे नोव्हेंबर महिन्यातच अपडेट केलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होणार आहे. ज्यांचे रखडले असतील ते सुद्धा पेमेंट लवकरात लवकर या आठवड्यात होतील. कारण सर्वात जास्त प्रशिक्षणार्थ्यांचे कॉल, मेसेज येत होते की सर प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट संबंधी एखादी अपडेट द्या. कारण संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ तर संपलायच, पण ज्या चालू कार्यकाळामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी काम केलं त्याचं सुद्धा पेमेंट त्यांचं मिळालेलं नाही. त्यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे की संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट झालेले आहेत आणि ज्यांचे राहिले असतील ते पुढील आठवड्यात संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होतील. त्यानंतर काल रात्री माननीय तुकाराम बाबा यांनी सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं की त्यांनी हा जो लढा आहे तो कुठेही थांबलेला नाही. युद्धाची परिस्थिती असल्यामुळे मीडिया कुठेतरी आपली बातमी लावणार नाही या हेतूने मध्ये जो 1 ते 2 महिन्याचा कार्यकाळ होता त्यामध्ये ते शांत बसलेले आहेत. पण आता पुन्हा एकदा मी त्याच जोमाने सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी अवेलेबल राहील. तुम्ही मला फोन कॉल कसाही माझ्याशी संपर्क केला तरी मी तुमच्यासाठी अवेलेबल राहील आणि हा लढा पुन्हा सुरूच ठेवील. अनेक दिवसांनी बाबांनी त्यांचं मत लाईव्हच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. तर हीच महत्त्वाची अपडेट होती जी प्रशिक्षणार्थ्यांच्या पेमेंट संबंधी ती तुमच्यापर्यंत देण्याचं मी काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.